गट्टू चिंकीचं बालपण. गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून काही पझल सॉल्व्ह करत होते की तेवढ्यात तिथे आई येते. त्यांच्या हातामध्ये 3-4 अल्बम्स होते. बघा गट्टू चिंकी, मला काय मिळालं? अरे आई, हे काय? यावर किती धूळ बसलीये. चिंकी सगळ्यात वर ठेवलेल्या अल्बमला उचलते आणि त्यावरची धूळ हाताने साफ करू लागते. अगं चिंकी थांब, हा अल्बम आधी कपड्याने पुस. ओके आई. जसं चिंकी धूळ साफ करते तर गट्टू चिंकी पाहतात की अल्बमवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं गट्टू चिंकीचं बालपण. वा बाई, ह्यावर तर गट्टू चिंकीचं लहानपण लिहिलंय. म्हणजे यामध्ये आमचे लहानपणीचे फोटो आहेत? हो बाळा, जेव्हा तुम्ही दोघं लहान होते तेव्हा बाबांकडे एक कॅमेरा होता आणि ते नेहमीच तुमच्या दोघांचे खूप फोटो काढायचे आणि त्या फोटोंचा मी हा एक अल्बम बनवला आणि ह्यावर क्राफ्ट करून हे सुद्धा मीच लिहिलंय. वाव, चल चिंकी, हे फोटो बघून आपण आपल्या आठवणीत रमूया. हो, आत्ताच उघडते गट्टू. चिंकी जसा अल्बमचं पहिलं पान उघडते त्यामध्ये पहिला फोटो गट्टूचा होता. त्या फोटोत गट्टूच्या हातामध्ये एक ग्लास होता आणि त्याची पॅन्ट ओली होती आणि तो रडतही होता. गट्टू, तू चड्डी ओली केली होतीस म्हणून रडत होतास? काय? नाही नाही, मी असं कधीच करू शकत नाही. हो ना आई? हो रे गट्टू बाळा, तू चड्डी ओली नव्हती केलीस, पण तू स्वतःच तुझा दुधाचा ग्लास तुझ्या अंगावर पाडून घेतला होता आणि मग रडायला लागला. तेव्हाच बाबांनी फोटो काढला. पाहिलं शिंकी, मी चड्डी ओली केली नव्हती. पण तू ह्यामध्ये किती छोटा दिसतोयस. हो, ते तर आहे. मग चिंकी पान उलटते. दुसऱ्या फोटोमध्ये गट्टू चिंकी आपल्या छोट्याशा टेबल खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 खुर्च्यांवर 2 खेळणी होती. एका खुर्चीवर एक पिंक डॉल आणि एकावर एक माकड. हे 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 काय करतोय आई आम्ही? हे त्या दिवशी तर गट्टू चिंकी, चला जेवायची वेळ झालीये. छोटे गट्टू चिंकी जोर जोरात रडू लागतात. अरे काय झालं मुलांनो? आई, माझा टिकू माझ्यावर चिल्लाय आणि माझी बाहुली सुद्धा. पण का मुलांनो, तुमची खेळणी का चिडलेत? कारण तू त्यांना जेवायला नाही देत. आई ग, मला माझ्या टिकू माकडा सोबत जेवण करायचंय आणि मला माझ्या बाहुली सोबत. काय? बरं ठीक आहे मुलांनो, घ्या, मी त्यांना सुद्धा तुमच्यासोबत खुर्चीवर बसवते. काय? आम्ही खेळण्यांना जेवण करायला का सांगितलं आई? हो, हे तर किती फनी आहे. मुलांनो, पण तुम्ही दोघं नेहमी चिकू माकड आणि डॉली बाहुली सोबत राहायचात, त्यांना सोडतच नव्हतात. बरं आई, ही खेळणी कुठे गेली? आम्हाला खूप आवडायची ना. हो आई, ही बाहुली किती छान दिसतीये. किती मस्त झालं असतं जर आत्ताही ते आमच्या जवळ असते. आणि हे घरातच कुठे? काय? नाही रे मुलांनो, जेव्हा आपण घर शिफ्ट करत होतो तेव्हा ते हरवले. तुम्ही दोघं हे हरवल्यावर खूप रडले. मी खूप मुश्किलीने तुम्हाला समजावलं. आईच्या बोलण्यावर गट्टू चिंकी दुःखी होतात. पण तेवढ्यात आई म्हणते, अरे हो, पण गट्टू चिंकी, अगदी असा चिकू माकड पुंटून किड्सच्या वेबसाईटवर सुद्धा आहे आणि ही गुलाबी टोपीची बाहुली सुद्धा मी पाहिलं होतं. थांबा, आत्ता दाखवते. आई लगेचच आपल्या फोनमध्ये पुंटून किड्सची वेबसाईट ओपन करते. तिला चिक्की मंकी आणि पिंक डॉल मिळून जाते. हां, हे बघा मुलांनो, मी आत्ताच तुमच्यासाठी ऑर्डर देते. मग तर आमचे लहानपणीचे खेळणे आमच्याकडे परत येतील. ये, चल आता आपण अल्बम मधला पुढचा फोटो बघूया. चिंकी पुढचा फोटो पाहते, ज्यात गट्टू चिंकी आपल्या स्कूल युनिफॉर्म मध्ये उभे होते, पण त्यांचा युनिफॉर्म वेगळा होता. हा कधीचा फोटो आहे आई? हा शाळेचा ड्रेस तर आमच्या शाळेच्या ड्रेसपेक्षा एकदम वेगळा आहे. हा तर तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा फोटो आहे आणि त्यावेळेस तुम्ही प्री किंडरगार्टन मध्ये होतात. ओ, मग आई, आम्ही शाळेत जायच्या पहिल्या दिवशी रडलो होतो. त्या दिवशी तर. मुलांनो, चला आज तुम्हाला शाळेत जायचंय ना? खूप मजा येईल. नाही, मला शाळेत नाही जायचं. गट्टू, असं नाही करायचं.
शाळेत आपल्याला नवे मित्र मिळतील. चल. नाही जायचं आई, मला शाळेत नाही जायचं, मला शाळेत नाही जायचं आई, मला शाळेत. आणि गट्टू आईला जाऊन चिकटतो. गट्टू, तू मला एकटीला शाळेत जाऊ देशील? मग तिथे मी एकटीच राहील. हो गट्टू बाळा, तुम्हा दोघांना सोबत शाळेत जावंच लागेल आणि तिथे खूप मजा येते. नाही, मला नाही जायचं, नाही जायचं. काय? मग मी शाळेत नाही गेलो आई? नाही रे गट्टू, तू गेला होता शाळेत. पण कसं आई? गट्टू शाळेत जायला कसा तयार झाला? ती पण एक मस्त गोष्ट आहे चिंकी. तर झालं असं होतं की बघा ना, गट्टू शाळेत जायला तयारच होत नाहीये. गट्टू बेटा, शाळेत तर सगळ्यांना जावं लागतं ना. नाही, मला आईला सोडून नाही जायचं, बाबा नाही जायचं, शाळेत नाही जायचं. अच्छा गट्टू बेटा, जर आई पण तुझ्या सोबत आली तर? यावरती गट्टू शांत बसतो आणि आई सुद्धा त्याच्यासोबत शाळेमध्ये जाते. काय? तू खरंच आई माझ्यासोबत शाळेत आली होती? हो गट्टू बाळा, आणि एवढंच नाही तर मी सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या वर्गात छोट्या सीटवर बसले होते, आणि तेही पूर्ण वेळ, कारण तू मला एकटीला सोडतच नव्हतास. मग काय झालं आई? मग हळूहळू तुम्हाला नवीन मित्र मिळाले. मग तुम्ही दोघं एकटेच शाळेत जायला लागलात. चल चल, पुढचा फोटो पाहूया. पुढच्या फोटोमध्ये गट्टू चिंकी दोघांनीही लेंगा घातला होता. हे बघून तर सगळे खूप हसू लागतात. अरे, हे काय आई? तू मला लेंगा का घातलायस? अरे गट्टू, मी नव्हता घातला, दिवाळीच्या वेळेसचा आहे. आणि तुझ्यासाठी तर आम्ही कुर्ता घेऊन आलो होतो. पण तुला चिंकीचा लेहंगा इतका आवडला की तू हट्टच धरलास की तुलाही लेहंगाच घालायचा, म्हणून आम्हाला तुझ्यासाठी सुद्धा तसाच आणावा लागला. गट्टू, तुझं ना नेहमीच काहीतरी वेगळ्याच गोष्टीसाठी हट्ट असतो. पण आता असा हट्ट करत नाही मी चिंकी, आता मी स्मार्ट झालोय. असं? मग काल तो कोण होता जो आईला दुधी भोपळा करू नकोस म्हणून हट्ट करत होता? ते तर वेगळं आहे ना चिंकी, मला दुधी आवडत नाही. पण गट्टू बाळा, संध्याकाळी जो हलवा तू खाल्लास आणि तुला खूप आवडला, तो दुधी भोपळ्याचाच होता. काय? हो गट्टू, तू नेहमीच असे विचित्र हट्ट करत असतोस. मग मलाही डोकं चालवून काहीतरी युक्ती करावीच लागते. पण तो हलवा दुधी भोपळ्याचा कसा असू शकतो? मानला आई तुला. तुझ्याकडे तर नेहमीच गट्टूच्या हट्टाचं एक औषधच असतं. हो चिंकी, एकदम बरोबर बोललीस. मग गट्टू, चिंकी आणि आई अजूनही फोटोग्राफ्स पाहू लागतात आणि केव्हा संध्याकाळ उलटून जाते समजतच नाही. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपलं बालपण पुन्हा पाहतात, तेही आपल्या फोटोंच्या मदतीने. गट्टू चिंकीची आली तक्रार. गट्टू चिंकी सोबत शाळेमध्ये जात होते. तेवढ्यात स्कूलगेटच्या बाहेर त्यांना त्यांचे मित्र बंटी, गुड्डी आणि हरी भेटतात. अरे मित्रांनो, तुम्ही सगळे इथे आत नाही जायचंय का? हो गट्टू, जायचं तर आहे, पण काय करू, आज शाळेत जायची इच्छाच होत नाहीये. हो गुड्डी, बरोबर बोललीस तू. मला तर आज अभ्यास करायची इच्छाच नाहीये आणि पहिला तास सुद्धा खडूस मिश्रा सरांचा आहे. बरोबर बोललीस चिंकी. मिश्रा सर जेव्हा भूगोल शिकवायला सुरुवात करतात तेव्हा तर मला झोपच येते. आणि ते आपल्याला झोपूही देत नाहीत. बंटीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. पण आपल्याला आत तर जावंच लागेल मित्रांनो. पण आपण एक काम करू शकतो. ते कोणतं? आपण नेहमी पुढच्या बेंचवर बसतो ना, आज आपण शेवटच्या बेंचवर बसूया आणि मस्ती करूया. मस्त कल्पना गट्टू. चल लवकर वर्गात जाऊन आपण आधीच मागच्या बेंचवर बसूया. मग गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र लवकर वर्गामध्ये जातात आणि सगळ्यात मागच्या सीटवरती जाऊन बसतात. थोड्याच वेळात असेंब्लीनंतर क्लासेस सुरू होतात आणि मिश्रा सर वर्गामध्ये येतात. चला मुलांनो, लवकर तुमची भूगोलाची पुस्तकं आणि वह्या काढा. आज आपण नवा धडा सुरू करूया. सगळी मुलं पुस्तकं बाहेर काढतात
पण गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं होतं की आज ते अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे ते सगळी पुस्तकं तर काढतात, पण एक रजिस्टर काढून त्यावरती क्रॉसवर्ड गेम खेळू लागतात. घे चिंकी, आता तुझी पाळी आहे. चिंकी, आता तू परत हरणार आहेस. ए बघच, यावेळेस मीच जिंकेन. गट्टू, चिंकी, बंटी, गुड्डी आणि हरी हळूहळू हसत होते आणि बोलतही होते. अगोदर मिश्रा सरांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, पण मग त्यांना राग येतो आणि मग ते सगळ्यांना उभे करतात. हे काय चाललंय पाठीमागे? मी इथे शिकवतो आहे आणि तुम्ही तिकडे बोलतच आहात. उभे राहा सगळे आणि सांगा मी कुठल्या ओळीवर होतो. गट्टू, चिंकी आणि बाकी सगळेजण उभे राहतात, पण त्यापैकी कोणालाच माहिती नसतं की सर कुठे शिकवत होते. की तेवढ्यात मिश्रा सर गट्टू चिंकीच्या सीट जवळ जातात आणि ते रजिस्टर पाहतात. हे काय? मी तिथे शिकवतो आहे आणि तुम्ही इथे गेम्स खेळत आहात. गट्टू, चिंकी खूप घाबरतात आणि सरांना सॉरी म्हणू लागतात. सॉरी सर. हां, सॉरी सर. आता परत नाही होणार. वी ऑल व्हेरी सॉरी सर. नाही नाही, हे काही चालणार नाही. लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या डायऱ्या मला द्या आणि वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहा. मी तुमच्यापैकी एकालाही वर्गात बसू देणार नाही. गट्टू, चिंकी आणि बाकी सगळ्यांनाही आपली चूक लक्षामध्ये येते, पण आता खूप उशीर झाला होता. ते सरांना आपापल्या डायरीज देऊन क्लासच्या बाहेर जातात आणि पूर्ण वर्ग होईपर्यंत बाहेर थांबतात. वर्ग संपल्यानंतर मिश्रा सर सगळ्यांना आत बोलावतात. हे घ्या तुमच्या डायरीज. यामध्ये मी सगळ्यांच्या कंप्लेंट लिहिल्या आहेत आणि उद्या यावर मला तुमच्या आईबाबांच्या सह्या हव्या आहेत. आणि जर सह्या आणल्या नाहीत तर मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला बसू देणार नाही. आलं लक्षात? चला बसा तुमच्या जागेवर. कंप्लेंटचं नाव ऐकताच सगळेजण घाबरून जातात आणि चिंकीला तर रडूच येऊ लागतं. गट्टू, आता आपण काय करायचं? आई बाबा आपल्याला खूप ओरडतील. हो चिंकी, आता मलाही भीती वाटतीये. आपल्याला शेवटच्या बेंचवर बसायलाच नको होतो. आता काय करू शकतो? सही तर करावीच लागेल ना. शाळेनंतर गट्टू, चिंकी घरी जातात, पण आज ते दोघं अगदी शांत आणि घाबरलेले होते. काय झालं मुलांनो? तुम्ही आज शांत कसे? सांगतही नाहीये शाळेत काय झालं ते. काहीच तर नाही आई. हो आई, नेहमी सारखा दिवस तर होता, काही खासही नाही झालं. गट्टू चिंकीला काही इशारा करतो आणि मग आईला म्हणतो. बरं, तुला माहिती आई, जेव्हा आज सर शिकवत होते तर काही मुलं शेवटच्या बाकावर बसून गेम्स खेळत होते. मग सरांनी त्यांची कंप्लेंट केली पालकांकडे, पण त्या मुलांनी सॉरी म्हटलं होतं. हो आई, सरांनी तर त्यांना माफ करायला हवं होतं ना. काय? नाही, अजिबात नाही. हे तर खूप चुकीचं आहे. अशा मुलांना तर अजिबात माफ करायला नको, कारण अभ्यास सगळ्यात महत्वाचा असतो. आईचं ते बोलणं ऐकून मात्र आता गट्टू, चिंकी अजूनच घाबरले. जेवण करून ते सरळ आपल्या रूममध्ये जातात आणि विचार करू लागतात. आता काय करायचं चिंकी? माहित नाही गट्टू. एक काम करूया, बाबा येण्याची वाट पाहूया. फक्त आज त्यांचा मूड चांगला हवा. गट्टू, चिंकी रात्र होण्याची वाट पाहू लागतात. पण जेव्हा रात्री बाबा येतात तर गट्टू, चिंकी पाहतात की बाबांचा मूड आज अजिबात ठीक नाहीये. आज ऑफिसमध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि माझ्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं. बॉसने मला खूप ऐकवलं. काय? हे तर खूप वाईट झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या. तुम्हाला जरा बरं वाटेल. नाही, मला नाही खायचं. मी जातो, जरा काम करतो. हे काय चिंकी, आपल्याला तर बाबांचा मूड चांगला हवा होता. हे तर सगळं उलटच होतंय. हो गट्टू, सोड. आपण उद्या सकाळी बोलूया बाबांशी. बरं चिंकी, मी काय म्हणतो, जर आपण डायरीमध्ये सहीच घेतली नाही तर? काय? हो, तुला तर माहितीये ना, मिश्रा सर येऊन सगळं विसरून जातात. जर ते आईबाबांची सहीच बघायला विसरले तर? पण त्यांनी बघितलं तर? नाही बघणार. आणि तू पॉझिटिव्ह विचार कर ना. ह्यामुळे आईबाबांना समजणारही नाही आणि आपण वाचू. बरं ठीक आहे, पण तू जर म्हणत असशील तर आपण सही नको घेऊया. तसंही माझ्यामध्ये आईबाबांशी बोलायची अजिबात हिंमत नाहीये. मग काय होतं?
गट्टू चिंकी आईला दुसऱ्या दिवशी काहीही न सांगता शाळेमध्ये निघून जातात. गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी सही आणली का नाही? नाही गुड्डी. आणि तुम्ही? काय, तुम्ही दोघांनी साईन नाही करून आणली? पण का? आता तर सर तुम्हाला खूप रागवतील. असं नको बोलू हरी. काय माहित, कदाचित सर विसरूनही जातील. पण तुम्ही सही का नाही आणली गट्टू चिंकी? गट्टू चिंकी काही उत्तर देणार तेवढ्यात मिश्रा सर वर्गामध्ये येतात आणि सगळ्यात अगोदर गट्टू चिंकी, बंटी, गुड्डी आणि हरी यांना आपली डायरी मागवतात. हे पाहून गट्टू चिंकी मात्र खूप घाबरतात. आणा, तुम्ही सगळेजण तुमच्या डायऱ्या दाखवा, मगच तुम्हाला मी क्लासमध्ये बसू देईन. गुड्डी, हरी, बंटी तर आपल्या डायरीत दाखवतात. पण गट्टू चिंकीची डायरी बघून की ज्यामध्ये आईबाबांची साईन नव्हती, सरांना खूप राग येतो. हे काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी साईन केली नाही. मी सांगितलं होतं ना पालकांच्या सह्या घेऊन यायच्या म्हणून. मग तर मिश्रा सर काहीच ऐकत नाहीत आणि डायरीमध्ये आईचा नंबर बघून ते तिला कॉल करतात. आता मात्र गट्टू चिंकी खूप जास्त घाबरतात. हॅलो, तुम्ही गट्टू चिंकीची आई बोलत आहात ना? मला तुमच्याकडे गट्टू चिंकीची तक्रार करायची होती. सर आईला घडलेलं सगळं काही सांगतात आणि फोन कट करतात. आणि तुम्ही दोघं आता सीटवर बसा आणि उद्या सह्या घेऊन या. गट्टू चिंकी बसतात, पण त्यांना आज घरी जायला खूप भीती वाटत होती. शाळेनंतर घरी पोचल्यावर ते पाहतात की आई आणि बाबा दोघेही त्यांच्या येण्याची वाट बघत होते. गट्टू चिंकी, हे खूप चूक आहे. काल दोघांनी तुम्ही डायरी का नाही दाखवली? सॉरी बाबा, आम्ही खूप घाबरलो होतो. हो बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही खरंच सॉरी आहोत. मुलांनो, हे खरंच खूप चुकीचं आहे. हो गट्टू चिंकी, चुका सगळ्यांकडून होतात, पण आपल्या चुकीला लपवून ठेवणं ही त्याहून मोठी चूक आहे. त्यामुळे पुढे असं कधीही करू नका, ओके? नाही बाबा, आम्ही परत असं कधीच नाही करणार. फक्त यावेळेस आम्हाला माफ करा. बाबा प्लीज. ठीक आहे मुलांनो, तुम्ही तुमची चूक मान्य केली त्यामुळे आम्ही तुम्हाला माफ करतो. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात. मग आई त्यांना नाश्ता देते. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जाऊन ते सरांची सुद्धा माफी मागतात. हेल्दी रुटीन. रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी बाबा गट्टू चिंकीला घेऊन जॉगिंगला निघून जातात. चला मुलांनो, आज आपल्याला कमीत कमी 2 किलोमीटर चालायचंय बरं. 2 किलोमीटर तर काहीच नाही बाबा. मी तर आरामात 5 किलोमीटर पर्यंत पळू शकतो. आणि मी 10 किलोमीटर पर्यंत. ओहो, चला मुलांनो, मग बघूयात अगोदर आज कोण थकतंय. येस, लेट्स गो. बाबा, गट्टू आणि चिंकी घरातून बाहेर पडतात आणि एकत्रच धावू लागतात. पण अगदी थोड्या अंतरापर्यंत पळाल्यानंतर गट्टू चिंकी दोघेही थकतात आणि एका बेंचवरती बसून पाणी पिऊ लागतात. अरे काय झालं मुलांनो? बाबा, आम्ही थकलो. आतापर्यंत तर 2 किलोमीटर झाले असतील ना? हो हो गट्टू, मग काय, 2 किलोमीटर तर आरामात झाले असतील. काय? अरे नाही नाही मुलांनो, आता तर फक्त आपण 500 मीटरच कव्हर केलंय. अजून तर आपण आपल्या टार्गेट डिस्टन्सचा अर्धही गेलो नाहीये. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीचं तर डोकंच गरगरतं. काय? आणि आम्ही तर आत्ताच थकलोय बाबा. यापेक्षा जास्त आम्ही पळू नाही शकत. हो, माझे पायही दुखायला लागलेत बाबा. काय? बरं ठीक आहे, कमीत कमी 1 किलोमीटर तरी कव्हर करा. नाही नाही बाबा, परतही यायचंय ना. आमच्याकडनं नाही होणार. हो, बरोबर बोलला गट्टू. ओहो, हे तर खूप चुकीचं आहे मुलांनो. तुम्ही दोघं एवढं लवकर कसे थकलात? अच्छा चला ठीक आहे, आपण आता घरी जाऊया. गट्टू चिंकी थकल्यामुळे बाबांना सुद्धा परत घरी यावं लागतं. तिथे घरी आई सगळ्यांची वाट पाहत होती. अरे, मला वाटलंच नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल. अगं या गट्टू चिंकीलाच पहा ना, फक्त 500 मीटर जाऊनच थकलेत हे. बाबांचं हे बोलणं ऐकून आई आश्चर्य करते. काय, इतक्या लवकर? तुम्ही दोघं तर मुलं आहात आणि मुलं मोठ्यांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात. तुम्ही तर बाबांपेक्षा दुप्पट पळायला हवं होतं. मला तर वाटतंय हे त्यांचं खराब डाएटमुळे आहे असं. बरोबर आहे तुमचं. काल रात्री सुद्धा हट्ट करून ह्यांनी पिझ्झा मागवला होता आणि सध्या हे दोघं संध्याकाळी अभ्यास करून खेळायलाही जात नाही. घरातच व्हिडिओ गेम खेळत असतात. बस,
हेच तर कारण आहे यांचं एवढं थकण्याचं. बाहेरचं वेड विचित्र खायचं आणि अजिबात एक्सरसाइज करायचं नाही. गट्टू चिंकी एकदम शांत बसून आईबाबांचं रागावणं ऐकत होते. ठीक आहे बाबा, आता आम्ही बाहेरचं नाही खाणार. हो बाबा, फक्त एवढंच नाही मुलांनो, आता मी तुमच्यासाठी एक खास हेल्थ रुटीन बनवेन, ज्यामध्ये तुम्हा तिघांना मी सकाळी सकाळी हेल्दी ग्रीन ज्युसेस देईल आणि नंतर पूर्ण दिवस सुद्धा तुम्हाला हेल्दी खावं लागेल. जंक फूड फक्त आठवड्यातनं एकदा. आईचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी आश्चर्य करतात. तेवढ्यात आई किचन मध्ये जाते आणि हातामध्ये ग्रीन कलरचं ज्यूस घेऊन येते. हे पाहून गट्टू चिंकी घाबरतात. घ्या मुलांनो, आजही मी ज्यूस बनवलाय, हे प्या. काय? अगं हे कसलं ज्यूस आहे आई? हे तर दिसायला अजिबातच छान नाही आई. मुलांनो, ही माझी खास रेसिपी आहे. हा पालकाचा ज्यूस आहे, जो खूप हेल्दी आहे. हे प्यायला सुद्धा खूप छान आहे. घ्या, पिऊन बघा. आणि हे घ्या, तुम्हीही प्या. काय? मलाही प्यावं लागेल? हो, सगळ्यांनाच प्यावं लागेल. गट्टू चिंकी घाबरतच ते ग्लास उचलतात, पण त्यांना त्या पालकाच्या ग्रीन ज्यूस कडे बघूनच खूप भीती वाटत होती. अगं आपण कसा प्यायचा चिंकी? ह्याचा तर वासही छान नाहीये. आता प्यायला तर लागेलच ना गट्टू, आपल्याला आई सोडणार नाहीये. गट्टू चिंकी पाहतात की बाबा एकाच घोटामध्ये सगळं ज्यूस पिऊन टाकतात. हे काय बाबा, तुम्ही तर एकदमच पिऊन टाकलं. हे खरंच चांगलंय? नाही नाही गट्टू, त्याची चव तर चांगली नाहीये, पण मला माहितीये की हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मी याला औषध समजून प्यायलं. तुम्ही पण तसंच प्या. बाबा तर हे एवढं बोलून तिथून निघून जातात, कारण त्यांना ऑफिससाठी उशीर होत होता. इकडे गट्टू चिंकी मात्र विचारात पडतात. गट्टू, बाबांनी तर हे अगदी सहज प्यायलं. नक्कीच हे इतकं वाईट पण नसणार. हो चिंकी, चल आपणही पिऊया. गट्टू चिंकी, काही झालं तरी थांबायचं नाही, एका दमात पिऊन टाकायचं. ओके आई. जसं गट्टू चिंकी त्या ज्यूसचा एक घोट घेतात, त्यांना त्याची चव खूप वाईट लागते. पण समोर आई उभी असलेली पाहून ते एकाच घोटात सगळं संपवतात. आई, हे अजिबातच चांगलं नाहीये. हो आई, खूपच बेकार होतं. व्हेरी गुड मुलांनो, चला आता तुम्ही दोघं नाश्ता करा. मी काकडी आणि ब्राऊन ब्रेडचे हेल्दी सँडविचेस बनवले आहेत. गट्टू चिंकी ते सँडविचेस खाऊन शाळेसाठी तयार होतात आणि शाळेमध्ये निघून जातात. आईने त्या दोघांनाही डब्यामध्ये सॅलड दिलं होतं. ओफो चिंकी, आता आपल्याला आईचं हेल्दी रुटीन पाळावंच लागेल. तिने आपल्याला डब्यात सुद्धा सॅलड दिलंय. नक्कीच जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा दुपारी हेल्दीच बनवलं असेल. हो, आणि ज्याची चव अजिबात चांगली नसेल. पण काय करू शकतो चिंकी, घरी तर जावंच लागेल आणि दुपारी जेवावंही लागेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात आणि आई त्यांना खुश होऊन पाहत म्हणते, या मुलांनो, लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. पण गट्टू चिंकी तर अजिबातच लंचसाठी एक्सायटेड नव्हते. ते दुःखी होऊन डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. अरे मुलांनो, काय झालं? इतके दुःखी काय? आताही आम्हाला तू काहीतरी हेल्दीच देशील आई. हो मुलांनो, ते तर गरजेचं आहे ना. पण आई, त्याची चव अजिबात चांगली नसते. पण मुलांनो, मी तर दुपारी जेवायला तुमचा आवडता इडली सांबार बनवलंय. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात. काय? इडली सांबार? वाव आई. हो मुलांनो, हे घ्या. आई दोघांनाही गरम गरम इडली सांबर सर्व करते. पण आई, तू आम्हाला हे का जेवायला देतीये? आम्हाला वाटलं होतं की तू आम्हाला हेल्दी रुटीन देशील. अरे मुलांनो, हे इडली सांबारही खूप हेल्दी आहे. या सांबारमध्ये खूप भाज्या आहेत आणि इडली सुद्धा तांदळाची आहे. हे खूप हेल्दी आहे. जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला चवीसोबत हेल्दी खाणं सुद्धा मिळू शकतं. आई, ही इडली तर खूप यम्मी आहे. वाव आई, तुझं हेल्दी रुटीन तर खूपच मस्त आहे. हो मुलांनो, पण तुम्हाला सकाळी सकाळी ज्यूस आणि टिफिनमध्ये सॅलड सुद्धा खावं लागेल. तरच मी तुमच्यासाठी चविष्ट पदार्थ बनवेन, जी हेल्दी सुद्धा असतील. ठीक आहे आई, डील. यम्मी. मग रात्री आई सगळ्यांसाठी पनीर डोसा आणि सांबार बनवते आणि सगळ्यांना खाणं खूप आवडतं. एवढंच नाही,
तर सगळ्यांना आई डिनर नंतर गरम दूधही देते. आजचा दिवस तर खूपच हेल्दी होता आई. बरोबर बोललास गट्टू. आता आपला रोजचा दिवस असंच हेल्दी खाण्याचा असेल. आणि उद्या सकाळी मी तुम्हा दोघांना ज्यूस सोबत ताजी फळेही देईन. आजच संध्याकाळी मी बाजारातून आणलीय. फळं तर मला खूपच आवडतात आई. हो चिंकी बेटा, आणि ते चॉकलेट्स पेक्षा खूप हेल्दी असतात. जेव्हा तुला गोड चॉकलेट खावंसं वाटेल तर तू गोड गोड फळं खाऊ शकतेस. ओके बाबा. अशा प्रकारे आई आपलं हेल्दी रुटीन सगळ्यांना फॉलो करायला लावते. गट्टू आणि चिंकीचा ब्लँकेट फोर्ट. गट्टू आणि चिंकीची हिवाळ्याची सुट्टी सुरू होती. रोज सारखेच ते आजही बॅडमिंटन खेळायला घराबाहेर पडत होते. पण आई अचानक त्यांना थांबवते. गट्टू चिंकी, आज घरीच बसून खेळा. बाहेर खूप थंडी आहे. बाहेर गेलात तर आजारी पडाल. पण आई, पण बिण काही नाही. जे सांगितलंय तेच करायचं. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर दुःख पसरतं. आता त्यांना समजत नाही की आता करावं तरी काय. मग आई तिथे येऊन टीव्ही ऑन करते. टीव्हीवरती आर्ट अँड क्राफ्टचा शो सुरू होता. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं टीव्ही बघा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम नूडल्स आणते. वा बाई, टीव्ही आणि नूडल्स. आज तर खूप मजा येईल. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा परततं आणि ते पुन्हा मजेने टीव्ही पाहू लागतात. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत ब्लँकेट फोर्ट बनवायला. आणि हे बनवायला आपल्याला हवा आहे एक सोफा, काही ब्लँकेट्स आणि काही उशा. हे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही थोडी खेळणी आणि लाईट्सचा वापर करू शकता. गट्टू आणि चिंकीने टीव्ही पाहायला सुरुवात केलीच होती की अचानक लाईट्स जातात. त्यांचा पूर्ण उत्साह थंड होऊन जातो. मग आई त्यांच्यासाठी गरमागरम नूडल्स घेऊन येते. गट्टू आणि चिंकी, नूडल्स तयार आहेत. नाही आई, मला नाही खायचेत नूडल्स. मलाही नाही. पण का? आम्ही विचार केलेला की आम्ही टीव्ही आणि नूडल्स याची एकत्र मजा घेऊ. पण आमचा सगळा प्लॅन खराब झाला. अरे, हे काय बोलणं झालं? नूडल्सचा टीव्हीशी काय संबंध आहे आई? तुला नाही कळणार. गट्टू आणि चिंकी वैतागून एका कोपऱ्यात बसतात. आता ते बाहेर जाऊ शकत नव्हते, ना घरात बसून टीव्ही पाहू शकत होते की तेवढ्यात चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. गट्टू, आपण ब्लँकेटचा किल्ला बनवायचा. टीव्हीवर दाखवलेला तोच ना? हो, तोच. पण आपल्या एकट्याला नाही बनवता येणार. आणि तेवढ्यात तिथे आई येते. एकटं बनवण्याची गरजच नाहीये, कारण ब्लँकेटचा किल्ला बनवण्यासाठी मी तुमची मदत करेल. ये! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्ट बनवायला सुरू करतात. मग त्या मधोमध एका लॅम्पला सेट करतात. त्या दरम्यान गट्टू 2 उशा आणि चिंकी एक ब्लँकेट घेऊन येते. आई, सगळ्यात आधी आपण हे ब्लँकेट सोफा आणि लॅम्पवर नीट सेट करू. ठीक आहे, तुम्ही दोघं हे ब्लँकेट त्या बाजूने धरा आणि मी ह्या बाजूने पकडते. ठीक आहे? अगदी काही मिनिटात ब्लँकेट सेट होतं. सगळ्यांना वाटतं की अर्ध काम झालं. पण अचानक ब्लँकेट हळूहळू सोफ्यावरून खाली पडू लागतं आणि थोड्याच वेळात पूर्णच्या पूर्ण ब्लँकेट त्या लॅम्पवरती येऊन अडकतं. आई, आता काय करायचं? ही ब्लँकेट्स खूप जड आहेत मुलांनो. हे टिकण्यासाठी आपल्याला काहीतरी जड वस्तू पाहिजे. सगळ्यात जड तर आमचं शाळेचं दप्तर असतं आई. खरंच? मग चला, आपापली दप्तरं आणा बघू. आता तुमच्या दप्तरांनीच ह्या ब्लँकेटला आपण टिकवून ठेवू. गट्टू आणि चिंकी आपापले स्कूल बॅग्स घेऊन येतात. तिघे मिळून पुन्हा ब्लँकेट सेट करतात. आणि जेव्हा ब्लँकेट सेट होतं तर ते ब्लँकेट टिकवण्यासाठी गट्टू आणि चिंकी आपापल्या बॅग्स त्यावर ठेवतात. यावेळी ब्लँकेट घसरत नाही. आपला ब्लँकेटचा किल्ला तयार आहे. आता आपण हा छान सजवूया गट्टू. जर आपण ह्याला दिवाळीतल्या माळा लावल्या तर? मस्त कल्पना आहे. पण आता तर वीजच नाहीये. मग दिवाळीच्या माळा लागणार कशा? ओ नो, हे तर मी विसरलेच होते. काळजी करू नका मुलांनो, माझ्याकडे ह्याच्यावर छान उपाय आहे. आई तिथून निघून जाते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या हातात कॉकलाइट्सच्या 2 बाटल्या असतात. कॉकलाइट्सचा प्रकाश पाहून गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक चमक येते. वाव, हे तर खूपच मस्त लाईट्स आहे. सुंदर सुद्धा आणि कामाची सुद्धा, कारण ह्या बॅटरीवर चालतात.
म्हणजे वीज असो वा नसो, लाईट तर नेहमीच लागणार. ओ वाव! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्टला डेकोरेट करायला सुरुवात करतात. सगळ्यात अगोदर आई फोर्टमध्ये एक गादी टाकते. त्यानंतर त्यात आई 2 उशा ठेवते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ठेवते कॉक लाईट्स. हे तर खूपच सुंदर दिसतंय, एखाद्या स्वप्नासारखं. मी माझा टेडी बिअर घेऊन येते. तो जर इथे असेल तर आपला किल्ला अजून छान दिसेल. आणि मी जातोय माझा स्पायडरमॅन घ्यायला. चिंकी झटकन जाऊन आपला टेडी बिअर घेऊन येते आणि तो दोन्ही उशांच्या मधोमध ठेवते. गट्टू आपला स्पायडरमॅन टेडी बिअर सोबत ठेवून देतो. आई, आता खूप भूक लागलीये. तू जे नूडल्स बनवले होते ते घेऊन ये ना प्लीज. ते नूडल्स, ते तर मी बंटी आणि हरीला दिले. आता तर घरी एकही पॅकेट नाहीये नूडल्सचं. ओ नो. मग तू आमच्यासाठी पिझ्झा बनवशील का? खूप दिवस झाले पिझ्झा खाल्ला नाही. बनवला असता, पण घरी चीज असायला हवं ना. मग आई, तू ना आमच्यासाठी सँडविच बनव. सँडविच सुद्धा नाही बनवता येणार कारण घरी ब्रेड नाहीये. ओ नो. 1 मिनिट, मी एक काम करते, तुमच्या दोघांसाठी पोळी भाजी बनवून आणते, ठीक आहे? नाही आई, पोळी भाजी नाही, आम्हाला काहीतरी मस्त खायचंय. गट्टू आणि चिंकीचा मूड पुन्हा खराब होऊ लागतो. मग त्यानंतर अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावतं. बाबा आले वाटतं तुमचे. आई बाबांसाठी दरवाजा उघडते. दोघेही दबक्या पावलांनी ब्लँकेट फोर्टपाशी जातात आणि त्याच्याच बाहेर उभे राहतात. काहीतरी मस्त खायला मिळालं असतं तर किती मजा आली असती. हो गट्टू, एकदम बरोबर बोलतोयस तू. गट्टू आणि चिंकीचं ते निरागस बोलणं ऐकून मनातल्या मनात बाबा हसू लागतात. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज. गट्टू, चिंकी, हे पहा, तुमच्याकरता मी काय घेऊन आलोय ते. बाबांचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी झटकन त्या ब्लँकेट फोर्ट मधून बाहेर येतात. बाबांच्या हातात 2 मोठे मोठे नूडल्सचे डबे होते. नूडल्स? तुम्ही आमच्यासाठी नूडल्स घेऊन आलात? हो, आणि तेही तुमच्या दोघांच्या फेवरेट चायनीज रेस्टॉरंट मधून. थँक्यू बाबा. अरे थँक्यू मला नाही, तुमच्या आईला म्हणा. तुमच्या आईनेच हे नूडल्स आणायला सांगितलं होतं मला. थँक्यू आई. तर हे सांगा मुलांनो, तुमच्या ब्लँकेट फोर्टमध्ये मला थोडी जागा आहे का? हो बाबा, आमचा ब्लँकेटचा किल्ला खूप मोठा आहे. वाह, क्या बात है. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा चौघेही मिळून नूडल्सचा आनंद घेतात, तेही ब्लँकेट फोर्टच्या आत. गट्टू, चिंकी, कासव पाहायचंय का? बाबा, आता ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात अजिबात जागा नाहीये. मग इथे ससा नाही येऊ शकत. अगं चिंकी बेटा, मी खऱ्या सशाबद्दल बोलत नाहीये. बाबा कॉकलाइट्स बंद करून आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन करतात आणि आपल्या हातांनी सशाची सावली बनवतात. वाव! तसा मला हत्ती सुद्धा बनवता येतो. हो हो, बनवा ना बाबा. मग बाबा आपल्या हातांना असं काही वळवतात की एका हत्तीची सावली दिसू लागते. त्यानंतर बाबा सांबार, मोर आणि बकरीची सुद्धा सावली बनवतात आणि मग अचानक लाईट्स पुन्हा येतात. मुलांनो, वीज आलीये. तुम्हाला टीव्ही तर नाही ना बघायचा? नाही आई, जी मजा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यामध्ये आहे ती टीव्ही मध्ये कुठे? मी तर संपूर्ण हिवाळा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात राहणार आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे खळखळून हसू लागतात. गट्टू, चिंकी आणि ख्रिश्चन वेडिंग. गट्टू, चिंकी घराबाहेर खेळत होते की तेवढ्यात एक काका घराची बेल वाजवतात. तुमच्यासाठी मेल आला आहे. घरातून बाबा दरवाजा उघडतात आणि काकांना पाहून गट्टू, चिंकी सुद्धा धावतच दरवाजाजवळ येतात. ओहो, मेल द्या, मी रजिस्टरवर साईन करतो. एवढ्यातच गट्टू, चिंकी तो मेल आपल्याकडे घेतात आणि घराच्या आत जातात. वाव! ह्यात काय आहे बाबा? हो बाबा, काय यात? द्या मुलांनो, मी उघडून पाहतो. बाबा पटकन तो मेल उघडून पाहतात तर त्यातून एक वेडिंग इन्व्हिटेशन येतं. पण हे वेडिंग इन्व्हिटेशन खूप युनिक होतं. बाबा, ह्या कार्डमध्ये जी नवरी आहे तिने पांढरा ड्रेस घातलाय आणि नवऱ्याने सूट. आपल्याकडच्या लग्नात तर असं नाही होत. असं मी टीव्हीवर पाहिलंय. हो चिंकी,
कारण हे हिंदू लग्न नाही तर ख्रिश्चन वेडिंग आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक जुना मित्र होता ज्याची दुसऱ्या कंपनीमध्ये बदली झाली. तो ख्रिश्चन होता आणि हे त्याच्याच लग्नाचं कार्ड आहे. वाव, म्हणजे आपण ख्रिश्चन वेडिंगला जाणार आहे. हे तर ऐकायला पण खूप छान वाटतंय बाबा. आपण जाणार ना? हो मुलांनो, नक्की जाऊया. हे वेडिंग याच रविवारी आहे. आपण सगळे छान तयार होऊन जाऊया. पण तेवढ्यात आई किचन मधून येते. तिने बाबा आणि गट्टू चिंकीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. अहो, पण ख्रिश्चन वेडिंगला जाण्यासाठी आपल्यालाही तसेच कपडे घ्यावे लागतील ना? जसं मला आणि चिंकीला ड्रेस आणि तुम्हाला आणि गट्टूसाठी टक्सिडो सूट. हा तर आपण सगळे सोबत रविवारच्या अगोदर एक दिवस शनिवारी शॉपिंगला जाऊया आणि वेडिंगसाठी ड्रेसेस घेऊन या. ओके? ये, मग तर मजाच येईल. अशा प्रकारे गट्टू चिंकी खूप आतुरतेने रविवारची वाट पाहू लागतात. शनिवारी ते आईबाबांच्या सोबत जाऊन ड्रेस सुद्धा घेऊन येतात आणि रविवारी गट्टू चिंकी सकाळी सकाळी लवकर उठतात. आई, मला तर रात्रीपर्यंत धीरच धरवत नाहीये. रात्रीपर्यंत का गट्टू बाळा? आपली हिंदू लग्न ही रात्री होतात, पण ख्रिश्चन लग्न तर दिवसा होतात. काय? याचा अर्थ आपल्याला रात्रीपर्यंत वाट नाही पाहावी लागणार. ये गट्टू. म्हणजे आई, मी आणि चिंकी जाऊन तयार होऊ? अरे नाही मुलांनो, आपण 12 वाजेपर्यंत जाऊया. तुम्ही नाश्ता करून घ्या. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू चिंकी नाश्ता करून घेतात आणि मग आई त्या दोघांना तयार करते. आई आणि चिंकीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि गट्टू आणि बाबांनी टक्सिडो सूट. सगळेजण आपापल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसत होते. चिंकी, थांब, मी तुझ्या केसांमध्ये हा गुलाबी रंगाचा बोही घालते. वाव, आई हा किती क्यूट आहे. हो चिंकी, तू तर अगदी प्रिन्सेस दिसतेस. अच्छा, चला मुलांनो, आता निघूया. मग सगळे कारमध्ये बसतात आणि बाबा सगळ्यांना वेडिंगच्या ठिकाणी घेऊन जातात, जे चर्च होतं. चर्च खूप सुंदर सजवलं होतं आणि सगळीकडे व्हाईट फ्लॉवर्स होते. वाव, चर्च किती सुंदर सजवलंय आई बाबा. हो गट्टू चिंकी, चला आज जाऊन आपल्याला सीटवर बसायचंय. आणि हो गट्टू चिंकी, तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही. ओके बाबा. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जाऊन चर्चमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसतात. तिथे खूप सारी लोकं होती. थोड्याच वेळात गट्टू चिंकीला समजतं की आता ब्राईडची एंट्री होणार होती आणि समोर चर्चचे फादर आणि ग्रूम अगोदरच तिथे होते. गट्टू चिंकी, आता पहा, तिथून बाहेरून ब्राईड चालत येईल आपल्या बाबांसोबत. हे खूप इम्पॉर्टंट रिच्युअल असतं. नेहमी बाबाच आपल्या मुलीसोबत आईलवर वॉक करत येतात. ओ, किती इंटरेस्टिंग आहे हे बाबा. मी शाळेतल्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. तेवढ्यात अचानक चर्चमध्ये बसलेली सगळी लोक उभी राहतात आणि मागे पाहू लागतात. त्याच वेळी ब्राईड आपल्या बाबांसोबत एंट्री घेते. ओ वाव, नवरी किती सुंदर आहे. तिचा व्हाईट ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे. एकदम प्रिन्सेस दिसतीये. चिंकी, बघ सगळे शांत आहेत. आपणही शांत राहायला हवं. ओ हो, ओके गट्टू. हळूहळू ब्राईड ग्रूम पर्यंत पोहोचते आणि मग तिचे बाबा मागे होतात. आता वेळ होती वाऊज, म्हणजेच लग्नाच्या प्रॉमिसेस घेण्याची. आता तुम्ही दोघं वेडिंग वाऊज घ्याल. येस फादर. आय प्रॉमिस की मी तुमच्या सोबत नेहमी ऑनेस्ट, कम्पॅशनेट आणि लॉयल असेन. टुगेदर वी विल लाफ, क्राय, ग्रो अँड ड्रीम. Throughout all the uncertainties and trials of life, I promise to be faithful you and love you forever. जसे ही ब्राईड आणि ग्रूम आपले वाऊज घेतात, तिथे बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर फादर त्या दोघांना त्यांच्या रिंग्स देतात आणि ते दोघे एकमेकांना रिंग्स घालतात आणि अशा प्रकारे वेडिंग कंप्लीट होते आणि तिथे उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. वाव बाबा, आता काय होणार? आता ब्राईड ग्रूम चर्चच्या बाहेर व्हेन्यूवर जातील, जिथे टेबल आणि चेअर आहेत. ते तिथे एकत्र आता फोटोग्राफ क्लिक करतील आणि मग जेवण सुरू होईल. चला गट्टू चिंकी, आपणही बाहेर जायला हवं आता. ओ ओके बाबा. आणि मुलांनो, आपण जेव्हा वेडिंग कपलला कॉंग्रॅच्युलेट करू तेव्हा तुम्ही त्यांना हा बुके द्या. ओके? ओके आई. मग सगळ्या गेस्ट सोबत गट्टू चिंकी सुद्धा बाहेर लॉन मध्ये जातात
ब्राईड आणि ग्रूम आपल्या चेअर्सवर बसतात आणि मग सगळे पाहुणे एक एक करत ब्राईड आणि ग्रूम सोबत फोटोग्राफ्स घेतात. आणि आता वेळ होती गट्टू चिंकी आणि आईबाबांची जाण्याची. गट्टू चिंकी बुके देताना म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ओ थँक यू गट्टू चिंकी. हा, थँक्यू व्हेरी मच गट्टू चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँथनी. थँक्यू. या आपण सगळे सोबत पिक्चर क्लिक करूया. से चीज. चीज. तेवढ्यात एक लेडी ब्राईडच्या जवळ जाऊन म्हणते, आता बुके फेकायला पाहिजे. चल लिसा. हो हो नक्की. लिझा फिरून उभी राहते आणि तिच्या हातात एक बुके होता आणि त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या होत्या. गट्टू चिंकी हे खूप लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा लिझा न पाहताच तो बुके मागे फेकते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एक फ्रेंड तो बुके कॅच करते आणि सगळे हसू लागतात. अगं आई, हे सगळं काय होतंय? हो आई, त्या ताईने बुके कॅच केल्यावर सगळे इतके का हसतायत? कारण मुलांनो, ती एक परंपरा आहे. ह्यामध्ये नवरीची जी मैत्रीण बुके कॅच करेल तिचंच लग्न आता सगळ्यात आधी होईल. हो असंय. हो मुलांनो, बघा, चला जेवण सुरू झाले. आपल्याला जाऊन आता खायला हवं, मग घरी सुद्धा जायचंय. हो बाबा, बरं इथे खायला काय असेल? तेच ना जे आपल्या लग्नात असतं. हो मुलांनो, अगदी तेच. पण इथे डेझर्टमध्ये केक असेल आणि फ्रूट स्टार्ट आणि सोबत सॅलड आणि मेन कोर्स. चला आपण जाऊनच पाहूया. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जेवायला जातात. त्यांना जेवण खूप यमी वाटतं आणि मग ते डेझर्ट, फ्रूट स्टार्ट आणि केकही ट्राय करतात. त्यानंतर वेडिंग कपलला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करून आई बाबा गट्टू चिंकी घरी परततात. घरची क्वीन चिंकी. आज रविवार होता आणि गट्टू चिंकी आणि बाबा अजूनही झोपले होते. पण आईला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळे ती स्वतः लवकर उठून बाकीच्यांनाही लवकर उठवते. काय झालं आई? तू आम्हाला लवकर का उठवलंस? हो, आज तर रविवार आहे. आज तर आम्हाला उशिरा उठायचं होतं. बघा, विसरलात ना तुम्ही की आज रविवार आहे, म्हणून मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय आणि मी उद्या सकाळी येणार आहे. अरे हो आई, तू मागच्या आठवड्यात आम्हाला सांगितलं होतंस. पण आई. आमच्या मूव्ही आणि पिझ्झाचं काय होणार? काय? हो आई, आज आमच्या सगळ्यांचा घरी मूव्ही बघायचा आणि पिझ्झा खाण्याचा प्लॅन होता. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले. पण मुलांनो, माझं जाणं गरजेचं आहे. मी मैत्रिणीला प्रॉमिस केलंय ना. आणि चिंकी, माझं जरा नीट ऐक. आई चिंकीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, काय झालं आई? चिंकी, आज मी तुला एक महत्वाची जबाबदारी देऊन जातीये आणि ती आहे घराची जबाबदारी. माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे. असं समज की आत्तापासून उद्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तासांसाठी तूच घराची आई आहेस. तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. आईचं बोलणं ऐकून चिंकी खूप खुश होते. काय खरंच? म्हणजे बाबा आणि गट्टूला मी सांगितलेलं ऐकावं लागेल कारण मी आई आहे. हो चिंकी बाळा, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडावी लागेल. ओके आई. एवढं बोलून आई घरातून निघून जाते. गट्टू आणि बाबा अजूनही झोपेतच सोफ्यावर बसून होते. हे बघून धावतच चिंकी आईच्या रूम मध्ये जाते आणि तिची एक ओढणी घेऊन बाहेर येते. अगं चिंकी, तू हे काय करतीयेस? गट्टू, आता उद्या सकाळपर्यंत मी आई आहे आणि तुम्हा दोघांना माझं ऐकावं लागेल. एवढं बोलून चिंकी ती ओढणी कमरेला अशी काही बांधते जशी आई बांधते. मग ती बाबा आणि गट्टूला म्हणते, गट्टू, चल उठ, जाऊन आपली रूम स्वच्छ कर. आणि बाबा, तुम्ही लिव्हिंग हॉल आणि तुमच्या रूमची स्वच्छता करा. सकाळी उठून सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ करायला हवं. आई सुद्धा हेच करते. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करते. ओहो, आता चिंकी आपल्याकडून खूप काम करून घेणार आहे गट्टू. आणि आपल्याला करावंही लागेल बाबा, कारण आईनेच तिची जबाबदारी चिंकीला दिलीये. बाबा आणि गट्टू लवकर उठून चिंकेनी सांगितलेली कामं करू लागतात.
तेवढ्या वेळात चिंकी किचनमध्ये जाऊन आपले स्पेशल सँडविचेस बनवते आणि सोबतच ती सगळ्यांसाठी कॉफीही बनवते. अरे वा चिंकी, तू तर खूप छान नाश्ता बनवलास. आणि काम केल्यानंतर नाश्ता करायला अजून छान वाटतंय. थँक्यू बाबा. थँक्यू गट्टू. बरं, मला असं वाटतं की जरी आई गेली असेल पण तरीही आपण आपल्या मूवी आणि पिझ्झाचा प्लॅन एन्जॉय करू शकतो. काय? कसं चिंकी? फक्त त्यासाठी तुम्हा दोघांना माझं सगळं ऐकावं लागेल. ठीक आहे चिंकी, का नाही, पण मला वाटतं की आईशिवाय आपण हे सगळं करू शकणार नाही. आणि मला तर पिझ्झा बनवायला येतच नाही. काळजी नका करू बाबा. मागच्या वेळी जेव्हा आईने पिझ्झा बनवला त्यावेळी मी किचन मध्येच होते. तुम्ही फक्त माझी मदत करा, ओव्हन वापरण्यासाठी आणि भाज्या चिरून देण्यासाठी. अच्छा, ठीक आहे चिंकी. आणि मी काय करू चिंकी? गट्टू, जेव्हा मी आणि बाबा पिझ्झा करत असू त्यावेळेस तुला लिव्हिंग रूम मध्ये पिक्चरची तयारी करावी लागेल. जसं पिक्चरची सीडी लावणं आणि सोफ्याच्या खाली गादी टाकणं. आपण तिथेच बसून पिक्चर बघणार ना. ओके चिंकी, डन. मग काय होतं, नाश्ता करून तिघेही जण आपापल्या कामाला लागतात. अगोदर बाबा मार्केटमध्ये जाऊन पिझ्झा बनवायचं सगळं सामान घेऊन येतात. त्यानंतर चिंकी त्यांना सगळं सांगू लागते. बाबा, आई आधी या पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावते. ओके, लावला हा चिंकी. हा, आता ह्याच्यावर आपल्याला भाज्या ठेवायच्या आहे. आणि हो, पनीर सुद्धा मला खूप आवडतं. ओके चिंकी, आता चीज. हो, आता आपल्याला ह्याला ओव्हन मध्ये ठेवायचंय. ओके, डन. आणि हो बाबा, गट्टूला फक्त कॉर्न पिझ्झा आवडतो म्हणून कॉर्न पिझ्झा वेगळा बनवावा लागेल. अगदी असाच. हा, मी आत्ताच बनवतो. एवढ्या वेळात गट्टूने तिकडे लिव्हिंग रूम मध्ये सगळी तयारी केली होती आणि चिंकीने पिझ्झा सोबतच पॉपकॉर्नही बनवले होते. सारे स्नॅक्स तयार झाल्यावर बाबा आणि चिंकी ते घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येतात. आता सगळे चटईवर बसून मूवी एन्जॉय करू लागतात. मला केव्हाचा बघायचा होता हा मूवी. बरं, हा पिझ्झा खूप यम्मी झालाय, अगदी आईसारखा. हो तर, चिंकीने जो बनवलाय छान तर असणारच. थँक्यू बाबा आणि गट्टू. मग गट्टू, चिंकी आणि बाबा सोबत पिझ्झा खात मूवी एन्जॉय करतात. जसा मूवी संपतो बाबा म्हणतात, आता तर खूप झोप येतेय, आपण झोपूयात का? पण चिंकी लगेच उठून चटईच्या आजूबाजूला पडलेले पॉपकॉर्न्स आवरू लागते. नाही नाही बाबा, आधी आपल्याला किचन आणि लिव्हिंग रूम साफ करायला हवं. मी जातीये भांडी घासायला, कारण किचन मध्ये खूप खरकटी भांडी आहेत. तोपर्यंत तुम्ही लिव्हिंग रूम मधून ही गादी काढा आणि हे स्वच्छ करा. चिंकी एवढं बोलून किचन मध्ये डिश स्वच्छ करायला जाते. यानंतर ती पूर्ण किचन स्वच्छ करू लागते. इकडे गट्टू आणि बाबांना चिंकीच्या म्हणण्याप्रमाणे स्वच्छता करावी लागते. बाबा, चिंकी तर खरंच जबाबदार झालीये, अगदी आईसारखी. हो गट्टू, मला हे पाहून खूप छान वाटलं. हो बाबा. तेवढ्यात चिंकी तिथे येते. हुश, सगळं काम झालं, पण मी तर खूपच थकलीये. आई खरंच किती काम करते, तिच्यासारखं कोणीच नाही. हे तर अगदी बरोबर बोललीस चिंकी, की आईसारखं दुसरं कोणी नाही. पण तू अगदी आईसारखी आहेस. बाबांचं हे बोलणं ऐकून चिंकीला खूप छान वाटतं. जेव्हा रात्री झोपायची वेळ होते तेव्हा गट्टू हळूच चिंकीला म्हणतो, चिंकी, मला तर झोप येतीये. आई नेहमी आपल्याला गोष्ट सांगते, मला तर तिची खूप आठवण येतीये. अरे मग त्यात काय गट्टू, आज मी तुला वाचून गोष्ट सांगते माझ्या ह्या नव्या पुस्तकातून. काय खरंच चिंकी, तू सांगशील? थँक्यू. मग चिंकी गट्टूला गोष्ट सांगू लागते. चिंकीच्या बोलण्याचा आवाज ऐकून बाबा सुद्धा तिथे येतात आणि हे दृश्य बघून आश्चर्यचकित होतात. अरे वा, हे सगळं काय चाललंय इथे? बाबा, तुम्ही येऊन गट्टू शेजारी झोपा. मी तुम्हा दोघांना गोष्ट सांगते, अगदी आईसारखं. मग बाबा शांत होऊन गट्टूच्या शेजारी झोपतात. तर एकदा एका जंगलात एक अस्वल होतं. अस्वलाची मैत्री एका परीशी झाली, जिने अस्वलाला सांगितलं की तो अजिबात वाईट दिसत नाही, तर खूप सुंदर दिसतो. थोड्या वेळाने चिंकी पाहते की बाबा आणि गट्टू झोपी गेले आहेत.
मग तीही त्यांच्यासोबत झोपते. अशा प्रकारे पूर्ण 24 तासांसाठी चिंकी आई बनते आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडते. पण ती हेही समजून जाते की आई बनणं हे काही मुलांचा खेळ नाही. गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचन मधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय, स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचन मध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचन मध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला. काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं, मी हेच विचारलं ना चिंकी, तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही, पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच. आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीनमध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये, थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीनमध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे, आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो गट्टू चिंकी, आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू. मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम,
आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत. आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे. आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे. तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी, तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू, चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे, हे काय? काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया. मग गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिन मध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाब्बास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू, चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू, चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके मॅम. मग गट्टू, चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू, चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं. गट्टू, चिंकीने केली कार वॉश. शनिवारची संध्याकाळ होती. आई स्वयंपाकाची तयारी करत होती आणि गट्टू, चिंकी बाबांना टीव्ही पाहू देत नव्हते. अरे मुलांनो, टीव्हीच्या समोरून बाजूला व्हा. नाही बाबा, तुम्ही टीव्हीच बघताय आणि आमचं ऐकतच नाहीये. हो बाबा, तुम्ही तेव्हापासून टीव्हीच बघताय. तेवढ्यात आई किचनमधून चालत येते आणि म्हणते, एकदम बरोबर बोलताय तुम्ही गट्टू, चिंकी. जेव्हा बाबा टीव्ही बघतात ना, तेव्हा कोणाचंच ऐकत नाही. ओहो, म्हणजे आता आई सुद्धा तुमच्या टीम मध्ये आहे तर काय बाबा, आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. अच्छा मुलांनो, सांगा काय म्हणणं. बाबा, आम्ही केव्हापासून म्हणतोय की आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जा. हो बाबा, उद्या रविवारही आहे. आम्हाला रोड ट्रिपला जायची इच्छा आहे. हा तर चला, मी कुठे मना केलंय. उद्या रोड ट्रिपला जाऊया. अरे नाही, उद्या नाही जाऊ शकत. काय? का आई? आता बाबा तयार झालेत तर तू का नाही म्हणतीयस? अरे, तुम्ही जरा बाहेर जाऊन कारची अवस्था बघा. बाबांनी केव्हाची गाडी वॉश केली नाहीये. इतक्या घाण परिस्थितीत कार रोड ट्रिपला नाही घेऊन जाऊ शकत मुलांनो. अरे हो, कार तर खरोखरच खूप घाण झालीये मुलांनो. पण तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ, पुढच्या रविवारी नक्की जाऊया. हे ऐकून गट्टू, चिंकी खूप उदास होतात आणि चुपचाप बसतात. आईबाबांनाही वाईट वाटत होतं, पण कारला अशा घाण अवस्थेत नेणंही शक्य नव्हतं. तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते. आई बाबा, जर मी आणि चिंकीने उद्या सकाळी लवकर उठून कार वॉश केली तर तुम्ही दोघं आम्हाला रोड ट्रिपला घेऊन जाल.
गट्टूचं हे बोलणं ऐकून आई बाबा विचारात पडतात. थोडा विचार करून बाबा म्हणतात, अच्छा ठीक आहे, जर तुम्ही दोघांनी कार चांगली वॉश केली तर जाऊया. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू खूप खुश होतो. पण चिंकी त्याला हळू आवाजात विचारते, गट्टू, आपण कार नीट वॉश करू शकू ना? मग काय चिंकी, आपण नक्की करू. उद्या मला रोड ट्रिपला जायचंय, त्यासाठी मी काहीही करू शकतो. जायचं तर मला सुद्धा आहे गट्टू. बरं ठीक आहे, मी तुला पूर्ण साथ देईन. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी सकाळी सकाळी 6 वाजताच उठतात. दोघांना जागं झालेलं बघून आई खूप आश्चर्यचकित होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर खरंच उठलात. म्हणजे तुम्ही कार वॉश करायला सिरियस होतात? हो आई, एकदम सिरियस. आता तू आम्हाला पाईप दे, आम्ही कार वॉश करायला जातोय. थांबा, बाबांनाही सोबत घेऊन जा. तुम्हाला एकट्याला पाईप कनेक्ट करता येणार नाही. मग गट्टू चिंकी बाबांनाही उठवतात आणि मग तिघेही कारजवळ जातात. खूप कठीण परिस्थिती आहे गट्टू. कार स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तू कारची अवस्था बघतोयस ना? हो चिंकी. मी तर अगोदरच म्हणालो होतो की कार खूप घाण झालीये. घ्या मुलांनो, तुमचा पाईप सेट झाला आहे. आता मी निघतो. ऑल द बेस्ट. एवढं बोलून बाबा निघून जातात. गट्टू चिंकी एक बकेट, वॉशिंग लिक्विड आणि स्पंज घेऊन आले होते. चल चिंकी, कामाला लागूया. तू हा पाईप पकड, मी जाऊन नळ चालू करतो. आणि जरा सांभाळून पकड, एकदम जोरात पाणी येईल. ओके गट्टू. गट्टू नळ सुरू करतो आणि त्यातून खूप जोरात पाणी सुरू होतं. चिंकीला पाईप सांभाळता येत नाही आणि पाणी तिच्या अंगावरच सांडू लागतं. हे पाहून गट्टू जोर जोरात हसू लागतो. अगं, मी सांगितलं होतं ना चिंकी की पाईप नीट पकड म्हणून. आता कारच्या आधी तू स्वतःलाच वॉश केलेस. चिंकीला गट्टूचा राग येतो आणि तो पाईप ती गट्टूकडे फिरवते, ज्यामुळे गट्टूही भिजून जातो. अरे, हे तू काय केलंस चिंकी? गट्टू, आपण आता दोघेही समान स्वच्छ झालोय. चल आता कार वॉश करूया. गट्टू चिंकी दोघेही हसू लागतात. मग गट्टू पाईपने कारवर पाणी टाकतो, ज्याने कारवरची सगळी धूळ स्वच्छ होते. मग चिंकी बकेटमध्ये लिक्विड सोप ऍड करते आणि फेस बनवू लागते. वाव, किती छान फुगे होत आहेत ना गट्टू. हो, आणि ह्याचा वासही किती सुंदर आहे ना चिंकी. दे गट्टू, स्पंज दे. मी आता कारला छान फोमने स्वच्छ करेन. तू का करणार? हे काम तर मी करेन. अच्छा, म्हणजे ज्या कामात मजा येईल ते तू काम एकट्याने करशील? नाही, मी करेन. गट्टू चिंकीचं आपापसात यावरून भांडण सुरू होतं की स्पंजने कार कोण स्वच्छ करणार. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून आई बाहेर येते आणि त्यांना रागावू लागते. हे काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघं आपसात भांडताय आणि तुमचे कपडे ओले कसे झाले? आई, आम्ही पाईपशी खेळत होतो. आणि आता भांडण अशासाठी होत होतं की गट्टू मला स्पंज देत नाहीये. ओफो, जर तुम्हा दोघांना असंच करायचंय तर चला बरं, घरी चला. आता काही कार वॉश होणार नाही आणि कुठली रोड ट्रिपही होणार नाही. आईच्या रागावण्यानं दोघेही घाबरतात. नाही आई, आम्ही आता नाही भांडणार. चिंकी, हे घे स्पंज. आता तूच कार वॉश कर. मी तोपर्यंत टायर्सवर पाईपने पाणी टाकतो. हो हो गट्टू, ठीक आहे. आई तू जा, आम्ही आता नाही भांडणार. आईची बोलणी खाल्ल्यानंतर गट्टू चिंकी नीट प्रकारे गाडी धुवू लागतात. खूप मेहनतीनंतर कार वॉश होते आणि गट्टू चिंकी आई बाबांना बाहेर घेऊन येतात. अरे वा, कार तर अगदी चमकतीये मुलांनो. हो, तुम्ही दोघांनी तर कमाल केली गट्टू चिंकी. थँक्यू आई बाबा. तर आता तरी आपण रोड ट्रिपला जाणार नाही बाबा? हो हो, बिलकुल मुलांनो. चला पटकन आंघोळ करून नाश्ता करा, मग आपण सगळे रोड ट्रिपला जाऊया. गट्टू चिंकी पटापट रेडी होतात आणि कारमध्ये जाऊन बसतात. बघा ना, ह्या दोघांनी तर नीट ब्रेकफास्टही केला नाहीये. अगं आई, आपण आता जातोय ना रोड ट्रिपला, मग रस्त्यामध्ये स्नॅक्स खाऊया. त्याची तर मजाच वेगळी असते. कळलं का आई? ही मुलं खूप स्मार्ट आहेत.
मग गट्टू चिंकी आणि आई बाबा निघतात आपल्या रोड ट्रिपला. बाबा म्युझिक ऑन करतात आणि गट्टू चिंकी आसपासच्या नजाऱ्यांचा आनंद घेतात. तेवढ्यात हायवेवर बाबांना एक ढाबा दिसतो आणि बाबा तिथे गाडी थांबवतात. मुलांनो, या आपण इथे बसून चहा भज्यांचा आनंद घेऊया. आज वातावरणही खूप छान आहे. ये चहा भजी. मग गट्टू चिंकी आई बाबा ढाब्यावर बसतात आणि चहा घेता घेता भजी खातात. आता ह्यानंतर कुठे जायचं? मी ऐकलंय इथून पुढे रोडला पुढे एक छान आणि लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. आपल्याला तिकडेच जायला हवं. तिथे जायला जवळपास दुपार होईलच. मग आपण तिकडेच लंच करूया. हो, ही तर मस्त कल्पना आहे बाबा. ठीक आहे, मग तिथेच जाऊया. मग बाबा सगळ्यांना कारने त्या रेस्टॉरंटला घेऊन जातात. गट्टू चिंकी पाहतात की रेस्टॉरंटच्या बाहेर एक गार्डनही होतं जिथे खूप सारे झोपाळे होते. गट्टू चिंकी धावतच त्या झोपाळ्यांवर बसतात. ये, हे रेस्टॉरंट किती मस्त आहे चिंकी. हो गट्टू. मुलांनो, चला अगोदर जेवूयात, मग तुम्ही आरामात झुलत बसा. ओके बाबा. मग गट्टू चिंकी त्या रेस्टॉरंटमध्ये आई बाबांसोबत लंच करतात आणि मग ते दोघे बाहेर झोकाही खेळतात आणि मग ते सगळेजण घरी येण्यासाठी परत निघतात. बाबांनी पुन्हा म्युझिक लावलं होतं आणि आता गट्टू चिंकी परतताना सनसेट पाहत होते. बाबा, हा सूर्यास्त किती छान दिसतोय. आजचा दिवस खरंच खूप मस्त आहे. एकदम बरोबर गट्टू. हा दिवस तर नेहमी लक्षात राहील. हो मुलांनो, खरंच ही रोड ट्रिपची आयडिया वाईट नव्हती. पण बघा ना, कार एकाच दिवसात केवढी घाण झाली येते. कदाचित धूळ मातीने. काही हरकत नाही बाबा, आम्ही परत कार वॉश करू. काय खरंच मुलांनो? हो आई, आम्हाला कार वॉश करायला खूप मजा आली. यावरती सगळे हसू लागतात आणि पुन्हा घरी परततात. गट्टू चिंकीचा नवा एसी. उन्हाळ्याचे दिवस होते आणि ऑफिस नंतर बाबा आपल्या बालपणीचे मित्र सुमित अंकल आणि मनीष अंकलना घेऊन आपल्या घरी येतात. अरे कुठे आहात सगळे? बघा, मनीष अंकल आणि सुमित अंकल आलेत. गट्टू चिंकी. बाबांचा आवाज ऐकून आई येते आणि त्यांना म्हणते, अरे, आलात तुम्ही? या या आत या. गट्टू चिंकी एसीच्या खोलीत बसलेत आणि ते दोघेही तुमची वाट बघतायत. मग आपल्यालाही एसीच्या रूम मध्ये जायला हवं. बाहेर खूपच गरमी आहे. चला सुमित, मनीष. हा, चला एसी मध्ये जाऊया. जा तुम्ही. तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा आणते. जसे बाबा एसीच्या रूमचा दरवाजा उघडतात, आतून एकदम थंड थंड हवा बाहेर येते. ओहो, हे तर अगदी असं वाटतंय जसं की आपण मनालीला आलोय. काय गट्टू चिंकी? हो बाबा, आज तर एकदम मनाली सारखं वातावरण आहे. पण बाबा, दरवाजा बंद करा, नाहीतर लवकरच मुंबईचं वातावरण होईल. चिंकीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. गट्टू चिंकी दोघेही सुमित अंकल आणि मनीष अंकलला हॅलो म्हणतात. पण मुलांनो, हा एसी आपला जुना एसी नाहीये. हा तर नवा एसी आहे. अरे हे केव्हा झालं? आजच बाबा, आणि ती एक मोठी गोष्ट आहे. गट्टू बाळा, आमच्याकडे खूप वेळ आहे, तर सांग तुझी ही मोठी गोष्ट. हा मलाही सांग गट्टू. तर बाबा, आज जेव्हा आम्ही खूप उन्हातून शाळेतून घरी आलो आणि आम्ही जेव्हा इथे येऊन एसी लावला, तेव्हा चिंकी, लवकर एसीचा रिमोट दे. हो, हे घे गट्टू. लवकर एसी ऑन कर, तेही 18 वर. पण जसा गट्टू एसी ऑन करतो, त्यातून थंड हवेच्या ऐवजी गरम हवा येऊ लागते. हे काय? यातून गरम हवा काय येतीये? अरे गट्टू बघ, एसी मधून पाणीही येतंय. थांब चिंकी, मी आईला लवकर बोलावून आणतो. गट्टू लगेचच आईला बोलावून आणतो. ओफो, काय झालं गट्टू बाळा? आई, ते बघ, आमचा एसी खराब झालाय. काय खराब झाला? अरे देवा, उन्हाळ्यात एसी खराब झाला. आई, ते एसी रिपेअर करणाऱ्या काकांना बोलाव ना. हो थांबा, लगेच कॉल करते. आई लगेचच एसी दुरुस्त करणाऱ्या कंपनीमध्ये कॉल करते आणि मेकॅनिकला बोलावून घेते. थोड्याच वेळामध्ये ते येऊन जातात. अहो काका, हा एसी आज नीट होईल ना? मुलांनो, मला असं वाटतंय की हा एसी खूप जुना झालाय. हो, तसा जुना झालाय. मला वाटतं
तुम्ही कंपनीमध्ये येऊन तुम्ही नवीन एसी पाहायला हवा, कारण याला ठीक करायला पैसे आणि वेळ खूप जाईल. यावेळी नवीन एसी घेणं जास्त योग्य राहील. काय? अरे देवा. गट्टू चिंकी, तुमचे बाबा ऑफिसमध्ये कॉल घेणार नाहीत आणि जेव्हा ते परत येतील तोपर्यंत सगळी दुकानं बंद झालेली असतील. मग काय करायचं आई? हो आई, मग आजच्या रात्री आम्ही उकाड्यात झोपायचं? नाही बाळांनो, मला स्वयंपाकघरात इतक्या उकाड्यात काम करावं लागतं. त्यानंतर एवढ्या उकाड्यात मी झोपू शकत नाही. चला, आपण आत्ताच जाऊन नवीन एसी घेऊन येऊ. काय खरंच आई? ये मग तर मी लगेच तयार होऊन येते आई. तू इथेच थांब. हो मीही. गट्टू चिंकी तयार होण्यासाठी जातात आणि मेकॅनिक अंकल आईला म्हणतात, मॅडम, हे घ्या आमच्या कंपनीचं कार्ड. जर तुम्ही आमच्याकडनं एसी घ्याल तर तुम्हाला 10% डिस्काउंटही मिळेल. ठीक आहे, मग आम्ही तुमच्याच कंपनीत येतो. मग अंकल निघून जातात. मग थोड्या वेळाने गट्टू चिंकी आई तयार होऊन एसी पाहायला निघून जातात. गट्टू चिंकी, बघा इथे किती मॉडेल्स आहेत. आपल्याला ह्यातूनच एक निवडायचा आहे. आई हा बघ ना, हा एकदम डिजिटल एसी आहे. ह्याचा रिमोट सुद्धा किती हायटेक आहे बघ ना. हो गट्टू, एकदम बरोबर. हा तर खरंच खूप छान दिसतोय. तेवढ्यात तिथे कंपनीचे मॅनेजर येतात आणि म्हणतात, खूप चांगलं मॉडेल निवडले तुम्ही मुलांनो. हे एकदम लेटेस्ट मॉडेल आहे आणि यामुळे खूप विजेची बचतही होते आणि हे तुम्हाला तुमच्या बजेटमध्येही मिळून जाईल. अरे वा, हे तर खूपच छान झालं. मग तर आम्हाला हाच एसी घ्यायला हवा. काय गट्टू चिंकी? हो आई. हाच बेस्ट एसी आहे. ठीक आहे, मग आम्ही हाच फायनल करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, तुमच्या नव्या एसी साठी. आम्ही पुढच्या तासाभरातच तुमचा एसी तुमच्या घरी इन्स्टॉल करू. अरे वा, हे तर छानच झालं. म्हणजे बाबांना ऑफिसमधून आल्यावर छान सरप्राईज मिळेल. काय मुलांनो? हो बरोबर बोललीस आई. चला नवीन एसी घेऊन घरी जाऊ. तर बाबा, अशा पद्धतीने आम्ही घरी नवीन एसी घेऊन आलो. वा मुलांनो, तुम्ही तर सगळ्यांनी कमालच केली. खरोखरच मानलं पाहिजे तुम्हाला. तुमची आई एकटी काहीही करू शकते. ती कोणापेक्षा कमी नाही. आणि काय बाबा? हा, आणि ह्या एसीचं मॉडेलही छान आहे. मी खूप ऐकलंय याविषयी. तेवढ्यात आई रूम मध्ये मिठाई आणि स्नॅक्स घेऊन येते. हो, म्हणून तर मी हे मॉडेल घेतलं. ह्याने वीज बिलही कमी येईल. बरं, हे घ्या. तुम्ही सगळे नवीन एसीच्या निमित्ताने गोड खा. अरे वा, मिठाई. सगळे लोक मिठाई खातात आणि सोबत खूप एन्जॉय करतात. तसं मुलांनो, मनीष अंकल आणि सुमित अंकल खास तुम्हाला भेटायलाच आले होते. ओ खरंच काका? हो मुलांनो, आणि पहा, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊनही आलोय. ते काय काका? हे बघ चिंकी, ही खूप खास गोष्टीची पुस्तकं आहेत. माहितीये का? का बरं? कारण जेव्हा मी, तुझे बाबा, मनीष अंकल छोटे होतो तेव्हा हेच स्टोरी बुक्स मार्केटमध्ये पॉप्युलर होते आणि आम्ही नेहमी हे वाचण्यासाठी कायम एक्साइटेड असायचो. हो, आणि जेव्हा मला घराची सफाई करताना आज हे बुक्स मिळाले, विचार केला की तुम्हाला दोघांनाच देऊया. या पुस्तकात तुमच्या बाबांनी लिहिलेली एक स्टोरी सुद्धा छापलेली आहे. काय खरंच? ही तर कमाल झाली बाबा. नाही मुलांनो, ते तर असंच. पण हो, या पुस्तकांना बघून जुन्या आठवणी मात्र ताज्या झाल्या. तुम्हालाही हे वाचून खूप छान वाटेल मुलांनो. या खरोखरच खूप मजेदार आहेत. हो बरोबर म्हणालास. आणि गट्टू चिंकी पहा, यांच्या शेवटी खूप सारी कोडी सुद्धा दिली आहेत. पण काका, तुम्ही तर सगळी कोडी आधीच सोडवली आहेत. ओ हा, मी हे विचारच केला नाही. मनीष, तू आजही पूर्वीसारखाच विसरवलोयस बघ. बरं, आता तुम्ही सगळे नाश्ता करा, नाहीतर गार होईल. बरोबर म्हणालीस. आपला नवा एसी सगळं काही थंड करतोय की याने नाश्ताही लगेच थंड होईल. आम्ही लगेचच याला संपवतो. मग सगळेजण आईने बनवलेला नाश्ता एन्जॉय करतात. बरं काका, तुम्हाला थँक्यू आमच्यासाठी ही गोष्टीची पुस्तकं आणल्याबद्दल. हो काका, थँक्यू सो मच. खरंच आजचा दिवस तर खूप मस्त आहे. आज आपल्यासोबत किती गोष्टी घडल्या. आधी आपण एसी घ्यायला गेलो, नंतर आपल्याला बाबांची ही जुनी गोष्टीची पुस्तकं मिळाली आणि सुमित काका आणि मनीष काका भेटायला आले आणि आपल्याला गोड खायला मिळालं. चिंकी, म्हणजे आजचा दिवस खूप मस्त होता. एकदम बरोबर आई. आणि आम्ही आशा करतो की आपला प्रत्येक दिवस असाच जाओ.
मग सगळेजण एसीच्या थंड थंड हवेमध्ये बसून खूप साऱ्या गप्पा मारतात आणि सोबत रात्रीचं जेवणही घेतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.